श्री स्वामी समर्थ. वेलकम टू भाग्यश्रीज किचन. तर साधी मॅगी तुम्ही खूप खाल्ली असेल, पण तुम्ही एकदा माझ्या ट्रिकने मॅगी करून बघा. ही मॅगी खायला खूप छान लागते. तर घरी ही मॅगी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व कमेंट करून मला सांगा की ही मॅगी तुम्हाला आवडली का. चला मग सुरू करू आपल्या रेसिपीला. सर्वप्रथम मी तर आपल्याला खलबत्त्यामध्ये लसणाच्या भरपूर अशा पाकळ्या आणि लाल तिखट घ्यायचं आहे. ते आपल्याला चांगलं चेचायचं आहे व चांगलं एकजीव करायचं आहे. बघू शकता इथं मी चांगलं चेचलेलं आहे. आता आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे. नंतर आपल्याला कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला एक छोटा कांदा घालायचा आहे. कांदा चांगला परतून नंतर त्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. मी इथं अर्ध्या हिरव्या मिरचीचा यूज केलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे ती मिरची ॲड करू शकता. आता आपल्याला कांदा चांगला परतून झाला आहे. आता आपण मगाशी जो ठेचा तयार केला होता लसूण व लाल तिखटाचा, तो आता मी यामध्ये ॲड करत आहे. तोही चांगला परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक छोटा टोमॅटो ॲड करायचा आहे. तोही चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे. चांगला टोमॅटो परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ इथं मी कांदा टोमॅटो आपला मसाला आहे त्याच्यापुरतंच घातलेलं आहे, कारण मॅगी मसाल्यामध्ये ऑलरेडी त्याच्यासाठी मीठ असतं, त्यामुळे तुम्ही त्याचप्रमाणे मीठ घाला. नंतर इथं मी एक्स्ट्राचा मॅगी मसाला घालत आहे, जो दुकानामध्ये भेटतो. तो चांगला घालून चांगलं परतवून घेत आहे. चांगलं परतल्यानंतर आता मी त्यामध्ये एक छोटा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता. तुम्हाला जर पातळ मॅगी आवडत असेल तर तुम्ही पाण्याचा अजून यूज करू शकता. नंतर आपल्याला मॅगी त्यामध्ये घालून त्यामधला मसालासुद्धा आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आहे. नंतर मॅगी आपल्याला चांगली 2 ते 3 मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे. चांगली मॅगी शिजल्यानंतर आपण ती खाण्यासाठी घेऊ शकतो. तर बघू शकता आपली आता मॅगी शिजत आलेली आहे 2 ते 3 मिनटानंतर. अशी मॅगी झाल्यानंतर आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे. तर बघू शकता आता तयार आहे आपली युनिक अशी पद्धतीची मॅगी. तर ही मॅगी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. व अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला जर हव्या असतील तर भाग्यश्री किचनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.